कधी भेटेल ही तळमळ अंतःकरणामध्ये असावी. शुकाचार्याने राजा परीक्षेला सृष्टीच्या उत्पत्तीचं वर्णन करायला सुरुवात केली. भगवान विष्णूच्या बेंबीमधून कुणाची उत्पत्ती झाली? कमळामधून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेव भगवंताच्या नाभी कमलामधून प्रगट झाले आणि त्याने 4 दिशेला पाहिलं म्हणून त्यांना किती तोंड झाले? 4 तोंड झाले. पण आता ब्रह्मदेव एकटा काय करणार? काय करावं त्या ब्रह्मदेवाला सुचेना आणि देवाला काही करमेना. हे पसारा जो निर्माण केला देवाला करमत होतं म्हणून पसारा निर्माण केला. देव म्हणजे मोठा विचित्र. का रे, हे कशाला निर्माण केलं? मला करमत. त्या महिला मंडळी मैत्रिणीकडे जा, या मैत्रिणीला फोन लाव, त्या मैत्रिणीला फोन लाव, ही सिरियल पाय, ती सिरियल पाय, हे बटन दाब, ते बटन दाब. हे कशासाठी? करमत नाही. लय बोर व्हायला म्हणतात. बोर व्हायचं काय मनात अजून कळलं नाही. बोर काय खरंच महाराज कधी बोर मला किती बोर करणारे माणसं रडत आहे. ते बोर होऊन जातात पण मी नाही बोर. का बोर व्हायचं? आपल्याला जे वरम सापडलं नाही, वरम हे माणसं. पण देवाला एकलेनं कंठेची, त्याला एकट्याला करमत नव्हतं म्हणून निर्माण केले 14 भुवने. त्यानं 14 भुवन निर्माण का केले? त्याला एकट्याला करमत नव्हतं आणि कुठेच काही नव्हतं. पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही. काहीच नव्हतं. ते ढालगत निर्माण झाली. त्याने पहा केवढी ख्याती केली. काही नव्हतं बरं का तुम्हाला. पहिलं काहीच नव्हतं. म्हणजे आम्ही जेव्हा लातूरमध्ये आलो तेव्हा काही नव्हतं म्हणजे आमच्याकडे. मग मग आता खूप वाढलं. पहिलं काही नव्हतं. तसं पसारा वाढत पसारा वाढवायचा एकदा सोडून इथून निघून जायचं. ते राहिलं आणि एक जग सोडून गेल्यानंतर काय कुठं राहिलं काही पत्ताच लागत नाही. एवढं पसावर धान्य बांधतात ते सोडून घेतात. पहिलं काहीच नसतं. हे जीवन वास्तव आहे आणि अध्यात्मामध्ये त्याच्याकरता यायचं असते. सत्संग त्याकरता करायचा असतो. कीर्तन भजन त्याकरता ऐकायचे असतात की आपल्या जीवनामध्ये वृत्तीमध्ये परिवर्तन झालं पाहिजे.
करमणुकी करता टाइमपास म्हणून परमार्थ करू नका. टाइमपास करता भरपूर गोष्टी करून परमार्थ केवळ आत्मकल्याणा करता, आत्म उद्धारा करता, आपल्या कल्याणा करताच परमार्थ करावा. बाकी कशा करताच करू नये. बाकीचं ठरलेलं आहे, मरण ठरलेलं आहे, जन्म ठरलेला आहे, किती धन मिळायचं ते ठरलेलं आहे, कुठं काय जायचं ते ठरलेलं आहे, नुकसान ठरलेलं आहे, तोटा ठरलेला आहे. लाभ अथवा हानी येते घराशी चालवली. लाभ यायचा असेल तर तो आपोआप येतो, हानी व्हायचं असेल तरी आपोआप होते. ते ठरलेलं आहे, फक्त ठरवावं लागतं. फक्त आपल्या उद्धाराकरता ठरवावं लागतं, त्याच्याकरता निश्चय करावा लागतो. पण पहिलं कुठेच काही नव्हतं. मग तिथे ब्रह्मदेवाने 4 दिशेला पाहिलं. ब्रह्मदेवापासून 10 ऋषी निर्माण झाले. आता 10 ऋषी निर्माण झाले ते विरक्त. ऋषीचा प्रजा उत्पन्न करता काय उपयोग. म्हणून ब्रह्मदेवाच्या उजव्या भागापासून एक पुरुष निर्माण झाला आणि डाव्या भागापासून एक स्त्री निर्माण झाली. उजव्या भागापासून जो पुरुष निर्माण झाला त्याचं नाव मनु ठेवलं आणि जी स्त्री निर्माण झाली तिचं नाव काय झालं, शतरूपा. बघा तिचं नाव शतरूपा का ठेवलं. हा माणसं म्हणतात आमची बाईक बोलले विचित्र, तिचं नाव शतरूपा आहे. 100 रुपये घेते ती. हा ती 100 रुपये घेते. 100 रुपये एका दिवसामध्ये किती रुपये घेते, 100 रुपये घेते. ती रुपये दाखवत नाही म्हणून बरं आहे. सूर्यमुखी, चंद्रमुखी, ज्वालामुखी तुम्ही 3च रुपये सांगितले. तिचे नाव शतरूपा आहे. बहुतेक दशरथाने रूप पाहिले वाटत. गोपाल कृष्ण अनुभवाच्या अंगात अनुभव आहे शतरूपा. कारण 64 कला, 14 विद्या, हे 100 रुपये कोणते स्त्रीचे. स्त्रीच्या ठिकाणी हे 100 गुण आहेत. बघा तुम्ही, स्त्रीला कमी समजू नका, स्त्रीला कमी लेखू नका, स्त्रीचा अपमान करू नका. ज्या घरामध्ये नारीचा अपमान होतो त्या घरामध्ये कधी लक्ष्मी राहत नाही. लक्षात ठेवा. लक्ष्मी राहत नाही महाराज. स्त्रीचा अपमान करू नका, नारीला कमी लेखू नका. आता तर नारी एवढ्या खुश झाल्या. वा महाराज, नारायण परेशान झाले. आता काय खरं नाही. त्या स्त्रीमधलं वैशिष्ट्य काय आहे. नारी 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 को मत कम समझो, नारी है रतन की खान, जिसके पेट में पैदा हुए भीष्मादि हनुमान. अरे ज्या नारीच्या पोटी नरबरासारखे जन्माला आले, तुकोबरासारखे जन्माला आले, हनुमंतरासारखे जन्माला आले, संत वीर शूर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे कुठे जन्माला आले, नारीच्या पोटी जन्माला आले. म्हणून तिचा आदर करा, नारीचा सन्मान करा. हे आता सुद्धा आम्हाला नारी भेटत नाही म्हणून नारीचा सन्मान करायचा. एवढे दिवस नारी आम्ही सोडून टाकल्या, कापून टाकल्या, मारून टाकल्या, गर्भातच मारून टाकल्या नारी. आज एका एका गावामध्ये 100 कठाळे हिंडायले. परिस्थिती आहे. का नाही कळलं आम्हाला. संतांनी शिकवलं पण संतांचं आम्ही ऐकलं नाही. आणि म्हणून मनु आणि शतरूपा निर्माण झाली. मला कितीतरी, कारण 2, 3 तास 4 तास माझ्यासाठी खूप किरकोळ आहे. कथेला बंधन आहे, बोलायला टाइम आहे, परंतु नाही एवढ्या वेळामध्ये बोलतो. एका शब्दावर बोलता येतं. आणि ही मनु आणि शतरूपा ही जोडी जन्माला आली. आणि मधली एक कथा
ब्रह्मदेवाला शिंक आली आणि त्या शिंकेमधून एक वराह प्रगट झालं. वराह भगवान की जय. आणि ते वराह जसा वराह प्रगट झाला तसा तो कुठे गेला? पाताळामध्ये गेला, रसातळामध्ये गेला. आणि तिथे जी पृथ्वी अशा प्रकारची होती ती वर आणायची होती. कारण प्रजा उत्पत्ती करता कशाची गरज आहे? पृथ्वी तर रसातळाला गेलेली होती. मग आता प्रजा उत्पत्ती कुठे करायची? त्याच्याकरता पृथ्वी लागते. तो सात्विक मुलगा असावा, तो संस्कारी असावा. घरामध्ये अब्जावधीची संपत्ती आहे, पण त्या घरातल्या लक्ष्मीला जर सुख नसेल तर ती संपत्ती काय कामाची? ती सुखाने जगली पाहिजे, तिला सुखाने झोप लागली पाहिजे. अशी अशा प्रकारची कन्या आपल्या अर्पण करताना विचार करून अर्पण करावी. नारद आले. नारद सांगतात, म्हणू महाराज, तुमच्या कन्येकरता मी एक सुंदर वर बघितलेला आहे आणि तुम्ही त्याला ती मुलगी द्या. आणि म्हणून मनु आणि सुदूर्पा कर्दम ऋषीच्या आश्रमामध्ये आलेले आहे. आणि बघितलं, आगतम सुस्वागतम स्वागतम. स्वागत केलं मनुष्य कृपा. आपल्याकडे कुणीतरी आलं तर स्वागत केलं. आपल्या संस्कृतीने काही नेम घालून दिले. अतिथी देव भव. अतिथी जो कधी तिथी सांगून येत नाही त्याला काय म्हणावं? अतिथी. तो तिथे सांगून येत नाही, मी येणार आहे ना काय, व्यवस्था येणाराची करू नका, अतिथीची करा. येणारा माहित आहे पण तो कधी तिथे सांगत नाही. जो तिथे सांगून येत नाही त्याचं नाव अतिथी आहे. आणि असे मनु महाराज आणि
शत्रुपा कर्दमाच्या आश्रमात आले, आनंद वाटला, स्वागत केलं, या महाराज बसा. बसायला आसन टाकलं. पण होणारा नवरा आहे हे कळालं तिला. त्या मुलीला काय कळलं, हा होणारा पती आहे, म्हणून ती त्या आसनावर बसली नाही. लक्षात ठेवा, पतीच्या आसनावर पत्नीने बसू नये, मर्यादा आहे. तुम्हाला कुठं डोक्यावर बसायचं तुमचा प्रश्न आहे, परंतु पतीच्या आसनावर बसू नये. पतीने जर पाणी मागितलं तर द्यावं लगेच, असं म्हणू नये की तुम्ही प्या मला घेऊन या. पतिव्रताचा अधिकार फार मोठा असतो. तुका म्हणे पतिव्रता त्याची देवावरील सत्ता. एक पतिव्रता माऊली अशी पतिव्रता होती की नवऱ्याचा शब्द म्हणजे अशा प्रकारचा तिच्याकरता शिरसावलेली होता. नवऱ्याचा शब्द म्हणजे त्याच्याकरता वेदाचा अक्षर होतो. नवऱ्याचा शब्द तोंडातून बाहेर पडण्याबरोबर ती झेलत होती. अशी महान पतिव्रता घरामध्ये उखळामध्ये कांडण करायला बसते. कांडण आता घरामध्ये कांडण मुंडन दंडन एकच गोष्टी करते. त्याचं नाव काय, मिक्सर. म्हणून त्याचं नाव मिक्सर. त्याला सगळ्याला मिक्सर करून टाकलं. घरातलं उखळ गायब झालं, मुसळ जातं सगळं गायब झालं. कशामुळे, मिक्सर. कांडण करत. पूर्वीच्या महिला, जुन्या महिला आहे अजूनही असतील, जो वयस्कर महिला, जुन्या महिला दळत होत्या घरात. आता रामदेव बाबा सांगतात दळा. रामदेव बाबा सांगतात दळा. माणसं दळायला पुढं ग्राउंडवर जाऊन दळायला. पहिले माणसं दळत होते. हा अनुभव, आपली संस्कृती खूप चांगली जपली पाहिजे. अजून तरी जपा, थोडस जपा संस्कृतीला. कितीतरी बोलण्यासारखं आहे. कांडण करायला बसते ती पतिव्रता. आणि काय चमत्कार, नवरा बाहेरून आला. अगं पाणी, असं पाणी म्हटल्यावर ते मुसळ असं वरच सोडलं आणि पाणी द्यायला उठली. महाराज ते मुसळ असं आदर राहिलं, आदरवर राहिलं. त्याच्या का रोज नवऱ्याला भांडणाऱ्या बाईनं पाहिलं. ती सहजच तिच्या घरी आली. सहजच आली तिच्या घरी, काहीतरी मागायला उष्ण. तिनं पाहिलं, अरे म्हणे मुसळ वर कस काय आदर तरंगलं. तिला विचारलं, बाई हे काय चमत्कार आहे. ती म्हणली, बाई चमत्कार काय नाही, ती माझ्या नवऱ्याने पाणी मागितलं, उठले द्यायला गेले, पाणी द्यायला, ते मुसळाचं वर राहिलं. म्हणजे असं का, नवऱ्याला पाणी दिल्यानंतर मुसळ वर राहत असतं का. म्हणजे हो, बरं म्हणे, मग मी पण तसं. ती घरी गेली. दुसऱ्या दिवशी नवऱ्याला बोलून घेतला, इकडे या. म्हणला, काय मारती का काय बाप्पा, इकडे या. उद्या मी इथे कांडण करायला बसले, बर तुम्ही बाहेर थांबा तिकडे, बाहेरून या. बर, आणि बरोबर असं मुसळ वर गेलं की पाणी मागा. असं बरोबर मुसळ वर गेलं की पाणी मागा. आता बरेच मागसाल. नवरा बिचारा, बरेच नवरे बिचारे, पण काही काही कधी बिचारे होते नाही, बरेच बिचारे आहेत. बिचारा नवरा म्हटला, बाई काय हरकत नाही. 2 दिवस तिने अगोदर नाश्ता, पोहे, हे ते व्यवस्था सगळी जिद्द केली. आणि नवऱ्याला सगळं सांगितलं, शिकवलं, बरोबर तिकडे जा. आणि बरोबर मी असं मुसळ खालीवर होतं, मग मुसळ, आणि माझं असं मुसळ वर गेलं की पाणी मागा. आता ती बाई त्याला झटके बाजू ते मुसळ खालीवर व्हायला मिळत झालं. हे लक्ष विचारत लवकर हुक तिला, असं मुसळ वर गेलं, पाणी. तिला सोडलं मुसळ कसं
मुसळ बसलं, डोकं फुटलं, रक्त भमाळ झाली, पण मुसळवर राहिलं का नाही. असं मुसळवर राहत त्याच्याकरता ताकद लागते. ताकद धन्य भाग्याची आहे व तिचा भ्रतार तिचा देव. महाराज वृंदा नावाची महान पतिव्रता आजही प्रत्येकाच्या घरामध्ये वृंदावन आहे. तिच्या नवऱ्याला देव सुद्धा मारू शकत नव्हते कुणाच्या तिच्या पुण्यामुळे. त्या वृंदेला त्याच्यामध्ये एवढी ताकद होती, एवढी ताकद होती. तो जालंधर नावाचा दैत्य कुणालाच मारला जात नव्हता. कशामुळे? तिच्या पुण्यामुळे. आपल्या म्हणून तर जुनी माणसं, जुन्या महिला म्हणतात की तिचं कुंकू बळकट आहे. त्याचा अर्थ काय होतो? बळकट शब्दाचा अर्थ पुण्य. आणि देवाने विचार केला की चपातीवर ते भंग करायचं. भगवान विष्णू स्वतःहून जालिंदराचं रूप घेऊन तिच्या घरी गेले. तिला स्पर्श केल्याबरोबर इकडे जालिंदर दैत्य मारला गेला. आपल्याला सर्वांना माहिती कथा. एवढी पुण्य असते पतिव्रतेची. देवाला पण कपट करावं लागलं तेव्हा तो मेला. तसा मेला नाही, कारण तिचं पुण्य. सगळ्यांच्या लक्षात आला हा जालिंदर दैत्य का मरत नाही. म्हटलं याची बायको महान पतिव्रता आहे. तुका म्हणे प्रतिव्रता देवाचं दर्शन, महादेवाचं. मोठी चूक झाली माझ्याकडून, मोठा अनर्थ झाला, देवा माफ करा. आणि भगवान शंकराचं वर्णन केलं. दक्षाचा यज्ञ पूर्ण झाला. शुकाचार्य सांगतात, राजा अशा प्रकारे या 9 कन्येपैकी एक कन्या प्रस्तुती ती दक्षाला दिली होती. तिची कन्या सती महादेवाला दिली होती. नंतर त्या सतीने हिमालयाच्या पोटी उमा नावाने जन्म घेतला, ती पार्वती. आणि ती आता महादेवाच्या बरोबर आहे. नमः पार्वतीपते हर महादेव. आता 2 मुलांचा व्यवहार आहे बर काय. उदानपाद राजाला 2 पुत्र झाले होते, प्रियव्रत आणि उदानपाद. म्हणून महाराजाचे 2 पुत्र, प्रियव्रत आणि उदानपाद. आणि या उदानपाद राजाला 2 बायका होत्या. एकीचं नाव सुरुची, एकीचं नाव सुनीती. सुरुची आणि सुनीती. माणसाने सुरुची असावं का सुनीती असावं? सुनीती असावं. पण आता सुरुची जास्त झाली, सुनीती नाही. 2 बायकांना सगळ्यात शक्यतो.
असतील ते बिचारे भाग्यवान, कारण त्याची परीक्षा द्यायलाच माहित असते काय. हो, एका ब्राह्मण बोरा 2 बायका होत्या बरं काय. एक अगोदरच्या लग्नाची होती आणि एक नंतरच्या लग्नाची होती. अगोदरच्या लग्नाची जरा जुनी झाली होती, नंतरच्या लग्नाची जरा आवडती होती म्हणून तिचं ऐकायची होती. पण संक्रांतचा दिवस आणि संक्रांतीच्या दिवशी ती जुनी झालेली बायको म्हणाली, अहो आज एकदा तरी ऐकायचा, आज संक्रांतीचं माझ्याकडे जेवा. ते म्हणलं बरोबर काय हरकत नाही, ठीक आहे तुझ्याकडे, सांगू नको कोणाला, सांगू नको, तिला कळू देऊ नको, तुझ्याकडे येतो. महाराज ब्राह्मण बुवा ती वरच्या मजल्यावर राहायची, खालच्या मजल्यावर, नावडती वरच्या मजल्यावर, आवडती खालच्या मजल्यावर होती. गुपचूप ब्राह्मण बुवावर पायऱ्या चढले, शिड्या चढली, शिड्या चढत चढत अर्धे वर गेले. खालचेनं पाहिलं, कुठा निघाला, धरले पाय खाली ओढायली, वरचीनं शेड धरली ती वरी ओढायली, वरची शेड धरून वर ओढायली, खालची पाय धरून ओढायली. कुलकर्णी महाराज 2 नाहीत ना, आणि तेवढ्यामध्ये गावातल्या काही महिलांना यावर्षी संक्रांत कशावर बसली हे माहित नव्हतं. त्यांना वाटलं भटजी बोला जाऊन विचारावं. त्या महिला घराच्या बाहेर आल्या, महाराज यावर्षी संक्रांत कशावर बसली? तो म्हणला माझ्यावरच बसली. माझ्यावरच बसली संक्रांत. अशा त्या उतान बांधराजाला 2 पत्न्या. महाराज नाही फजिती म्हणून तर काय म्हणे आपलं 2 बायका असं कोण म्हणत होत. तेव्हा बिचारा फार परेशान. सुरुची ही आवडती होती, सुनीती नावडती होती, पण सुनीती धर्मनिष्ठ होती, कर्मपरायण होती, वचन पाळणारी होती. उतान बांधणारा 2 मुलं आले, एकाचं नाव ध्रुव, एकाचं नाव उत्तम. एवढी कथा आपण पाहणार, तिकडे जाऊ. कथा खूप आहे, भांडणार आहे भागवतामध्ये. उद्या आपल्याला कृष्ण जन्मापर्यंत पोहोचायचं. आणि उत्तम अशा प्रकारचा आपल्या पित्याच्या मांडीवर बसलेला आहे. ध्रुव 5 वर्षाचा धावत आला, तोही एका मांडीवर बसला. पण बायको आवडत नसल्यामुळं ती सावत्रबाई म्हटले, हे कारच्या फरक बाजूला, काय म्हणलं असेल लेकराचं अंत कर. मुलाचा द्वेष करू नका, मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात. अपमान केला लेकराचा, असं ओरडं बकुटाला धरून ढकलून दिलं. रडत रडत बाळ धरू आईकडे गेला. आई काय ग असं माझं पाप आहे, मला माझ्या पित्याच्या मांडीवर बसण्याचा अधिकार नाही, माझ्या सावत्राईने मला ढकलून दिलं. बाळा रडू नको, तुझं दुःख कुणाला सांगतोस रे? अगं तुला नाही सांगू तर कोणा सांगू नको, मला मी काही करू शकत नाही तुझ्यासाठी, मी तुला न्याय देऊ शकत नाही. मग मला न्याय कोण देईल? तो जगाचा मालक, विश्वाचा मालक परमात्मा तुला न्याय देईल. एवढंच वाक्य ध्रुवाने ऐकलं. आणि तो ध्रुव मनोमन संकल्प करतो, मी आता न्याय घेतल्याशिवाय वापस येणार. 5 वर्षाच्या ध्रुवाला वैराग्य झालं, घरादाराचा त्याग केला. 5 वर्षाचं बाळ वनामध्ये तो कोण परमात्मा आहे, तो कोण देव आहे, त्याला प्रसन्न करून घेण्याकरता निघाला. भेटीला निघाला ध्रुव, भेटीला निघाला. संकल्प विकल्प धरोनी आमणे, रूपातला भयहारणे. अशा अभयारण्यामध्ये तो आलेला आहे. लगेच नारद मुनी तिथे हजर झाले. सत्य संकल्पाचा दाता नारायण. संकल्प जर केला तर परमात्मा प्राप्त करतो, पूर्ण करतो. नारद मुनी म्हणतात, हे बाळा रे, हे तुझं 5 वर्षाचं वय, खेळायचं बागडायचं आहे, या वयात पुढे देवाची प्राप्ती होत असते का? जा घरी, जा परत. अरे आपल्याला जर कोणी दुःख दिलं तर त्याचा राग करू नये, देव बघून घेत असतो. खरंच आहे महाराज. दिधले दुःख प्राणे उषणे म्हणून शोषावे, देव तयाला शिक्षा देईल म्हणून उगेच वैसावे. देव बघून घेत असतो.
आणि असं नारदाने पुष्कळ समजावलं, पण ध्रुवाने ऐकलं नाही. ध्रुव म्हणला, महाराज आता माझ्या आजा पंजाने जी जागा मिळवली ना ती मिळवणार, माझ्या आजा पंजाने जे पद मिळवणार ते मी मिळवणार. मला फक्त मार्गदर्शन करा त्या देवाचं, आणि निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. नारदाने ध्रुवाला उपदेश केला, मंत्र दिला. ओम नमो भगवते वासुदेवाय. कृष्ण भगवान राधे. आणि उपदेश केला, देवाच्या स्वरूपाचं वर्णन सांगितलं. अतिविस्ताराने कथा सांगण्याकरता वेळ तुम्ही आपली वेळ संपलेली आहे, तरी पण आपण त्याला स्पर्श केला पाहिजे. आणि ध्रुवाने त्या परमात्म्याचं अनुष्ठान करायला सुरुवात. आसनच घातलं, पद्मासनामध्ये बसला ध्रुव आणि जप सुरू केला. ओम नमो भगवते वासुदेवाय. महाराज पहिल्यांदा 3 दिवसांनी, एकदा बसला तर 3 दिवस उठला नाही. 3 दिवसांनी उठावं, एखादं फळ खावं. दुसरं सुरू केला अनुष्ठान 6 दिवसांचं. 6 दिवस उठायचंच नाही. बघा तुम्ही किती धन्यवाद द्यावेत, मला तेवढे थोडे आहेत, कारण आसन मोडलं नाही तुम्ही. आता बरेच माणसं कथेमध्ये बसताना 12 आसनं करतात. खरोखर आपण प्रज्ञ आहात. 6 दिवसाचं आसन, 12 दिवसाचं, 24 दिवसाचं, महिन्याचं, असं 6 महिने त्यांनी तपश्चर्या केली. वाळलेले पानं खावे तरी हवाच फक्त भक्षण करायची. आणि 6 महिन्यांनी ध्रुवाची तपश्चर्या एवढी अशा प्रकारची उंचीला गेली. समुद्राने आपली मर्यादा ओलांडली, भूकंप होऊ लागले, वारा सुटला. कारण ध्रुवाचं तपच एवढं भयंकर होतं. सर्व देव भगवान त्याला शरण गेले. देवाने सांगितलं, काळजी करू नका, आम्ही आता ध्रुवाला जाऊन भेटणार आहे. ध्रुवाच्या अंगावर वारुळ चढलं होतं. देव आले, हातामध्ये सुदर्शन चक्र, गळा वैजयंती माळ, असे सुंदर परमात्माचं स्वरूप, सुकुमार स्वरूप, चतुर्भुज परमात्मा ध्रुवाच्या समोर प्रगट झाले. ध्रुवाच्या अंगावरचं वारुळ बाजूला सांगलं. ध्रुवाच्या गालाला दिव्य शंख लावला आणि ध्रुवाने डोळे उघडून बघितले तर ते रूप दैदिप्यमान. ध्रुवाचे डोळे चमकले. ध्रुव पाहू शकत नव्हता ते रूप, कधी बघितलं नव्हतं. पाहतो तर काय, विश्वाचा ब्रह्मांडाचा धनी समोर प्रगट आहे. बाळा परमगृही, तुझ्या तपाने मी प्रसन्न झालो, तुला काय पाहिजे ते माग. पण थोडासा अपमान मनात शिल्लक राहिला होता, सावध राहायचा. एवढं तप करूनही मनात शिल्लक राहिलं होतं. आठवण आली त्या क्षणाची. देवा मला अशा पदावर नेऊन बसवा की जिथून मला कोणी उठवणार नाही. तथास्तु. ध्रुवा तुला मी असं पद देतो आणि त्या पदाचं नाव आहे आढळपद. अढळपती बाळ वैसवीला ध्रुव. अढळपती बाळ वैसवीला ध्रुव. शिरचा सागर उपमन्यु. शिरचा सागर
दैत्याचा सागर उपमन्या आढळपत आजही एक असा मोठा तारा आहे. त्याला कोणता तारा म्हणतात? ध्रुव तारा. आजही आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुला कोणी उठवणार नाही, असा देवाने वर दिला. देव अंतर्धान पावले, पश्चाताप झाला. अरे 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 राजा प्रसन्न व्हावा आणि तंबाखूला चुना मागावा. महाराज काही नाही, सगळं काही आता जेवण झालं, सगळं माझ्याकडे आहे, फक्त चुना तुम्ही द्या. तसं ध्रुवाला वाटलं मी काय मागितलं देवाकडे, हे नाशिवंत मागितलं, अविनाशी पद मागायला पाहिजे होतं, पण आता काय झालं. आणि मग काय एवढा मोठा महाराज. माणूस मोठा झाला की नाही माणसं दूरचे जवळ येतात. हो ते आमदार ना, ते आमच्या काकूच्या मावशीच्या आत्याच्या बाईची आमच्या जवळची, हा नातं जोडतात लोक. जवळ मोठा माणूस झाला की लोक नातं लावतात. हा नातं जोडतात. पण लक्षात ठेवा, तसं नातं लावणारे स्वार्थी असतात. मतलब के हे लोग दुनिया में वक्त पड़ा तब किसी का कोई नहीं, डेरा किया स्मशानों में जलाने वाले लाखों थे, जलने वाला कोई नहीं. आणि ध्रुवाच्या स्वागताकरता सावंतराय सगळ्यात पुढं. जिनं ढकलून दिलं होतं, जिनं लोटून दिलं होतं, ती आरती घेऊन हा ती पुढे आली. आता ध्रुव मोठा झाला, सगळ्यांनी स्वागत केलं, धन्य झालं. शुकाचार्य सांगतात राजा, आणि ध्रुवा मोठं काम केलं असतो. त्यांच्या पुण्यामध्ये असं कोणी मिळवलं ते पण ध्रुवाने मिळवलं. नंतर ध्रुवाचा भाऊ उत्तम शिकारला गेला. तिकडे हिमालयामध्ये एका बलाढ्यक्षाने त्याचा वध केला. अशा प्रकारची कथा ध्रुवचरित्रामध्ये आलेली आहे. उद्या आपण उत्तरार्धामध्ये कृष्ण जन्म करणार आहोत. उत्तरार्धामध्ये म्हणजे शेवटच्या अर्ध्या तासामध्ये तशा प्रकारचं नियोजन करा. पहिला म्हणजे उद्याचा टायमिंग असा 2 ते